जय श्रीराम. श्लोक 74. सुधन्वा खंड परशुर दारुण द्रविण प्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः. सुधन्वा. सुधन्वा म्हणजे सुंदर असं धनुष्य धारण करणारा. भगवंतानी परशुराम आणि राम या अवतारात धनुष्य धारण करून अनेक बलाढ्य राजांना जिंकलेलं आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे तो सुधन्वा आहे असं तुम्हाला वाटू शकेल. पण त्याशिवायही अजून एक गूढ अर्थ या नामाला आहे. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले. ही ज्ञानेश्वर माऊलींची रामा जनार्दनी यांनी केलेली आरती आपण नेहमीच म्हणतो. यात संत रामा जनार्दनी म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून गीतेतलं अवघड गुह्य असं ब्रह्मज्ञान सर्वांसाठी उघड केलं. तद्वत हे सहस्त्रनामही भगवंताचे अपरिमित गुण, सामर्थ्य आणि त्यातील गुह्यपण, गूढ अर्थ आपल्यासमोर उघड करीत आहे. एकाकी न रमते म्हणून भगवंताने हा विश्वाचा खेळ मांडला. ही सृष्टी भूतमात्र निर्माण केले, पण त्याच वेळेस या सर्वांनी त्याच्याकडेच परत यायचं, सर्वांनी ब्रह्मस्वरूप व्हायचं हे लक्ष्य किंवा ध्येय आपल्याला दिलेलं आहे. आणि हे लक्ष्य किंवा ध्येय गाठण्यासाठीच आपल्याला हे इंद्रिय समूहाचं इंद्रधनुष्य आपल्या हाती दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, दिले हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे जोडसी तू नारायण नासे जीवपण भवरोग. ही पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आपल्याला फक्त विषय भोगण्यासाठीच दिलेली नाहीत, तर आपण जिथून आलो तिथेच परत जाण्यासाठी ही इंद्रिये म्हणजे आपल्याला साधनं दिली आहेत. हा संसार म्हणजे एक रणांगणच आहे. इथे सत्व रज तमादी त्रिगुण, कामक्रोधादी रिपू, अहंता ममतादी जीवत्व भाव असलेले अनेक शत्रू आपल्यापाशी असतात. आणि म्हणूनच तुकोबारा म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. भगवंताने आपल्याला हे इंद्रिय समूहाचं इंद्रधनुष्य या सगळ्या रिपूंशी सामना करण्यासाठीच दिलेला आहे. या इंद्रिय समूहांच्या साह्याने आपण परब्रह्म स्वरूपाचं लक्ष्य, ध्येय प्राप्त करायचं आहे. या इंद्रिय धनुष्याचं एक टोक जीव तर दुसरं टोक शिव आहे. आणि मधला वक्र भाग म्हणजे त्रिगुण, षड्रिपू, अहंता, ममता सहित या जीवाचं असलेलं जीवन आहे. हा वक्र भाग सद्गुणरूपी दोरीने वाकवून त्या शिवाचं लक्ष्य गाठायचं आहे. इथे अजून एक गंमत आहे आणि ती म्हणजे एरवी धनुष्याचा बाण लक्ष्य वेधून झाल्यावर तो त्या लक्ष्यापासून वेगळा होतो. पण इथे मात्र विवेक वैराग्याच्या साह्याने इंद्रियांना स्वाधीन करून घेतलेला जीव जेव्हा त्या लक्ष्याचा भेद करतो तेव्हा तो लक्ष्य स्वरूपच होऊन जातो. म्हणजेच जीवाचा जीवभाव नाहीसा होऊन तो आत्मभावाला प्राप्त होतो. इथे स्वतःला नष्ट करण्याची लढाई या इंद्रियरूप धनुष्याच्या साह्याने करायची असते. आणि हे इंद्रियरूपी धनुष्य देणारा तो भगवंतच आहे. आणि जीव ज्याचा लक्ष्यभेद करतो तोही भगवंतच, कारण ममेवांशो जीवलोके म्हणून भगवंताचं सुधन्वा हे नाव आहे. खंड परशु. खंड म्हणजे खंडन करणे, तुकडे करणे, आणि परशु म्हणजे एक प्रकारची कुऱ्हाड. अशी कुऱ्हाड भगवंताने परशुराम अवतारात धारण करून 21 वेळा या पृथ्वीवरील क्षत्रियांचा निःपात केला. भगवंताच्या या पराक्रमाला अनुसरूनच हे खंड परशु नाव या सहस्त्रमालेत आलेलं आहे.
परशु म्हटलं की दरोडे घालणारे दरोडेखोरच आठवतात. म्हणून तो शब्द आपल्याला कठोरही वाटतो. पण तेच जर आपण परशुराम असं म्हटलं तर त्यातलं काठिण्य कमी होऊन ते मृदू सौम्य वाटतं. कारण ते नाव भगवंताचं आहे आणि भगवंत हे करुणामयच आहेत. काही तात्कालिक कार्यासाठी भगवंत कठोर होतात. या संसारातल्या रणांगणी आपल्याला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार असे शत्रू सतत सतावत असतात. त्यांना विदीर्ण करण्याची, त्यांचे खंडन, तुकडे तुकडे करून टाकण्यासाठीच हा खंड परशु आपल्याला कंठी धरायला हवा. काम क्रोध ज्याने घातले तोरडी, निर्दाळिले वैरी लोभदंभ, रजतमाचे जेणे तोडिले अंकुर, केला अहंकार देशधडी. नामा म्हणे जया नामी अनुसंधान, तोची परमधन्य त्रिभुवनी. असा हा संसार शत्रूचे खंडन करणारा या अर्थाने भगवंताचं खंड परशु हे नाव आहे. दारुण. दारुण म्हणजे दुर्जनांकरिता कठोर असलेला. खंड परशु नामातून आत्ताच आपण खंडन करणारा, तुकडे करणारा असा अर्थ पाहिला. मग भगवंत दिसेल त्याचा नाश करणारा, खंडन करणारा आहे का? असा तो दारुण आहे का असं आपल्याला वाटू शकेल. पण तो तसा नाही. भगवंत केवळ दुष्ट दुर्जनांसाठीच दारुण किंवा कठोर होणार आहे. मुळात तो करुणामयच आहे. भगवंताच्या या सहस्रनाममालेतून भगवंताच्या दोन्ही प्रकारच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला घडत आहे. तो कठोर आहे तसाच तो मृदू सौम्य स्वभावाचाही आहे. क्षोभ करणारा आहे तसाच तो कृपा करणाराही आहे. शांत आहे तर क्रांती करणाराही तोच आहे. तो दयावान आहेच पण प्रसंगी दारुणही आहे. आणि त्याचं हे स्वभाव दर्शन त्याने धारण केलेल्या आयुधाच्या साहाय्याने आपल्याला लगेच होतं. सुदर्शन, गदा हे दारुण स्वभाव द्योतक, तर शंख, कमळ हे कोमल करुणा स्वभाव द्योतक आहेत. क्षत्रियांकडून जेव्हा ब्राह्मणांना त्रास होत असतो तेव्हा तो ब्राह्मतेज पण क्षत्रिय वृत्ती असलेला परशुराम रूपात अवतरला आणि कठोर होऊन त्याने क्षत्रियांचा नाश केला. तर ब्राह्मणाने आपले स्वत्व सोडले तेव्हा क्षात्रतेज पण ब्रह्मवृत्ती धारण करून राम अवतार घेतला आणि त्याने रावणाचा दारुणपणे नाश केला. भगवंत हे मानवाच्या हितासाठी, संरक्षणासाठीच असे दारुण स्वभावाचं दर्शन घडवत असतात. दुर्जनांकडून सज्जनांचा जेव्हा जेव्हा असा छळ होतो तेव्हा भगवंत किती दारुण होतात ते त्यांनी गीतेमध्ये स्वमुखानेच सांगितले आहे. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्येव कौंतेय ततो यान्त धमाम गतिम. अशा मूढ दुर्जन वृत्तीच्या लोकांना भगवंत असुर योनीत जन्माला घालतात आणि तिथेही जर त्यांच्यात काही फरक पडला नाही तर त्याहूनही नीच गतीला म्हणजेच नरकामध्ये त्यांना पाठवून देतात. अहंकार, क्रोध, दर्प, मोह, दंभ यांचा आश्रय करणाऱ्या मूढांविषयी भगवंत कठोर होतात आणि म्हणून त्यांचं नाव दारुण असं आहे. द्रविणप्रद. द्रविण म्हणजे द्रव्य किंवा धन आणि धन या अर्थाने आपण याआधी श्रीगर्भ, परद्धीर, मरद्धीर, महद्धीर, धनेश्वर, रत्नगर्भ अशी अनेक भगवंताची नामे पाहिली आहेत. या ठिकाणी द्रविणप्रद याचा एक वेगळा विचार आचार्य सांगत आहेत. द्रविणम वांछितम भक्तभ्य प्रददातीति द्रविणप्रद. अर्थात भक्तजनांना इच्छित असलेलं धन, सुख देणारा. भगवंतच आपल्याला संसार सुख, स्वर्ग सुख, मोक्ष सुख आणि प्रेम सुख अशा 4 प्रकारची सुखे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे देत असतो हे आपण 62व्या श्लोकातील सुखद हे नाव पाहताना पाहिलं आहे. यातील संसार सुख आणि स्वर्ग सुख हे शाश्वत सुख नसून
परत परत या संसार चक्रात अडकवणारं सुख आहे. तर मोक्षसुख आणि प्रेमसुख हे खऱ्याच अर्थाने शाश्वत चिरंतन असं सुख आहे. हे सुख संसार बंधनातून जीवाला मुक्त करणारे आणि सतत श्रीहरीचा सहवास देणारे आहे. आणि त्याच्यावर प्रेम करणारे भक्त हेच सुख मिळवण्याची नेहमी इच्छा करीत असतात. अशा भक्तजनांना त्यांना हवं ते मोक्षसुख प्रेमसुख देणारा म्हणून भगवंताचं नाव द्रविणप्रद असं आहे. खरे भक्त भक्तीच्या मोबदल्यात द्रव्य, धन, मालमत्ता यापैकी काहीच मागत नाहीत. कारण हे धन नाशवंत आहे, शिवाय ते संसारात अडकवणार आहे, त्याच्यापासून दुःखच प्राप्त होणार आहे हे भक्तांना पक्क माहीत असतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद आहे. प्रल्हादाने भगवंताची नामस्मरण भक्ती अतिशय मनापासून आणि प्रेमाने केली. तेव्हा त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला वर मागायला सांगितला. राजभोग, सुखोपभोग, संसार सुख त्याला देण्यासाठी ते तयार झाले. पण प्रल्हाद म्हणतो, देवा, मला यातलं काहीही नको, कारण मी तुमची भक्ती मला काही मिळावं म्हणून केलीच नव्हती. मी काही वणिक म्हणजे व्यापारी नाही. मी तुमच्या प्रेमासाठी भुकेला आहे. मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती, विघ्ना सोडवून या हाती, विनंती माझी परिसावी. अशा शब्दात प्रल्हाद भगवंतांना शरण जातो आणि म्हणतो, मला तुमचं गुणसंकीर्तन करण्याची, स्तुती करण्याची सदैव इच्छा होऊ दे. असं अलौकिक धन किंवा द्रविण प्रल्हादाने भगवंताजवळ मागितले. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती आणि दान हे परमार्थ पथावरील श्रेष्ठ असं द्रविणच आहे. आणि हे द्रविण देणारा तो भगवंतच आहे. आणि म्हणून भगवंताचे नाव द्रविण असं आहे. दिवस्पृक, दिव या धातूपासून दिवा, देव असे शब्द तयार झाले आहेत. दिव म्हणजे प्रकाश, जो आत्मरूपाने आणि या विश्वातही सगळीकडे प्रकाशित आहे, त्याला आपण देव असं म्हणतो. भगवंताने देव, दानव आणि मानव या तिघांना निर्माण केलं. त्यातील मानव मृत्युलोकी, दानव पाताळलोकी, तर देव स्वर्गलोकी अशी त्यांच्या वसण्याची ठिकाणेही त्यांनी ठरवून दिली. म्हणून स्वर्गलोकालाही ज्याचा प्रकाश स्पर्श करतो, या अर्थाने त्याचं नाव दिवस्पृक आहे. संत मंडळींनी या दिवस्पृकचा अजून एक दुसरा अर्थ सांगितला आहे. भोग हे शाश्वत नसतात, म्हणून त्यात भक्तांना किंवा संतांना आनंद वाटत नाही. तद्वत स्वर्गलोकीचं सुखही शाश्वत नसल्याने त्या सुखालाही भक्त लोक दिव्य भोग मानत नाहीत. तर जो स्वयं प्रकाशित आहे त्याची प्राप्ती हीच त्यांच्या दृष्टीने स्वर्गप्राप्ती आहे. आणि म्हणून पुण्य जमा करून स्वर्गलोकी जाण्यापेक्षा आणि पुण्य संपलं की परत मृत्युलोकी येण्यापेक्षा भक्तीने, ज्ञानाने त्या ईश्वराचीच प्राप्ती करून घेणे, हा सिद्ध स्वर्ग मिळवून भगवंताच्या दिव्य ज्ञान प्रकाशाचा स्पर्श अनुभवणे संत अधिक पसंत करतात. ही अद्वैत अवस्था, अभिन्नता अनुभवणं हेच खऱ्या अर्थाने स्वर्गस्पर्शी होणे आहे. आणि हा स्वर्गस्पर्श करून देणारा भगवंतच असल्याने त्याचं नाव दिवस्पृक असं आहे. सर्वदृक् व्यास. सर्वदृक् म्हणजे सर्व काही पाहणारा आणि व्यास म्हणजे विस्तार. म्हणून सर्वदृक् व्यास याचा अर्थ सर्व दृष्ट्या विस्तार पावलेला. आणि असे केवळ एकमेव भगवान व्यासच आहेत. आणि हे व्यासमुनी भगवंताचीच विभूती आहे. आणि म्हणून भगवंताचे सर्वदृक् व्यास हे नाव आहे. याआधी 72व्या श्लोकातील कृष्ण हे नामही आपण भगवान व्यासांच्या संदर्भातून पाहिलं आहे. सर्वदृशां सर्वज्ञानानां विस्तारकृत व्यासः सर्वदृक् व्यासः. सर्व ज्ञानाचा विस्तार करणारे, त्या ज्ञानाला प्रकाशित करणारे सर्वदृक् व्यास रूपाने प्रत्यक्ष परमात्माच आहेत.
महर्षी व्यासांच्या ज्ञानाचा विस्तार जर आपण पाहिला तर त्यांचं कार्य अभूतपूर्व असंच म्हणावं लागेल. भगवंताच्या निश्वासातून प्रगट झालेल्या वेदांची महर्षी व्यासांनी 4 भागात विभागणी केली. यात ऋग्वेद 21 भागात, यजुर्वेद 101 भागात, सामवेद 1000 भागात आणि अथर्ववेद 9 भागात त्यांनी विभागला. याप्रमाणे वेदांची विभागणी करून त्याचा विस्तार करून एक प्रकारे त्या निर्गुण परमात्म्याला त्यांनी आपल्यापुढे सगुण साकारच केले. ते ज्ञान बुद्धिगम्य केले आणि नंतर याच वेदांचा विस्तार 18 पुराणातून सांगून ते ज्ञान अजूनच सोपे केले. महाभारत, श्रीमद भागवत हे ग्रंथ लिहून या परमात्म्याची अगाध लीला आपल्याला त्यांनी सांगितली. आणि म्हणून माऊली भगवान व्यासांचा गौरव करताना म्हणतात, व्यासोच्छिष्ट जगत्रय. या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही किंवा एकही विचार नाही ज्याचा महर्षी व्यासांनी उच्चार केलेला नाही. असं हे व्यासांचं कौतुक करणारा आता आपण एक श्लोक पाहूया. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर परो हरिः अभाललोचन शंभुर भगवान बादरायणः. श्री भगवान व्यास हे 4 मुखा वाचून ब्रह्मदेव आहेत. वेदाचे 4 भाग हेच त्यांचं चतुर्मुखत्व आहे. त्यांना 4 हात नाहीत, पण ते 2 हाताचे विष्णू आहेत. कारण त्यांनी संसारी जनांना प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 मार्ग दाखवले. तसंच शंकरासारखा 3रा डोळा जरी त्यांच्या कपाळी नसला तरी ज्ञानाचा 3रा डोळा असलेले ते भगवान शंकरांसारखेच आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रीकरण असलेलं भगवान व्यासमुनी म्हणूनच सर्वदृक् व्यासाने विभूषित आहेत. वाचस्पतिर्योनिज. वाचस्पती म्हणजे सर्व विद्यांचा स्वामी आणि अयोनिज म्हणजे अजन्मा. अजन्मा परमात्मा सर्व विद्यांचा स्वामी असल्याने तो वाचस्पतिर्योनिज या नावाने ख्यात आहे. तसंच सर्वदृक् व्यास, सर्वद्रष्टा परमात्मा केवळ ज्ञानसंपन्नच आहेत असं नाही, तर ते ज्ञान वाणीद्वारे सर्व जगाला देण्यास ते सिद्ध आणि समर्थ असे आहेत. आपल्या निश्वासातून वेद प्रकट करणे, समरांगणी अर्जुनाला बोध करण्याच्या उद्देशाने गीतेसारखे ज्ञान देणे, तसंच हे जे ज्ञान त्यांनी दिले ती नुसती उक्ती म्हणजे बडबड न ठेवता प्रत्यक्ष स्वकृतीतूनही त्यांनी प्रकट केले. रामकृष्ण अवतारातून त्यांनी हे ज्ञान प्रत्यक्ष आचरूनही दाखवले. भगवंताचं हे वाचस्पतित्व भुक्तीसाठी म्हणजे भोगासाठी, धन मिळावं, मान मिळावा, वाहवा व्हावी यासाठी नसून सर्व जगाला मुक्तीचा, श्रेयसाचा मार्ग दाखवण्यासाठीच त्यांचं हे वक्तेपण आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की भगवंताच्या ह्या लीलाचरित्रातून तो आपल्याला मोक्षसुख, प्रेमसुख कसं देतो ते ह्या वाचस्पतिर्योनिजः या त्याच्या विशेष गुणामुळेच आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून ती उक्ती सार्थ करणारा असा हा वाचस्पतिर्योनिजः आहे. जय श्रीराम.